सोमवार दिनांक 24 जून 2024. फिलाडेल्फिया नावाचा सिनेमा बघितला. टॉम हंस आहे आणि सुंदर मूवी आहे. इमोशनल, रडायला येतं थोडस नंतर एंडला. थोडक्यात स्टोरी लाईन अशी आहे की टॉम हंस आणि अजून एक वकील, हे दोघंही रायव्हल्स दाखवलेत अगोदर. रायव्हल्स म्हणजे नेहमी ते अगेन्स्ट केसेस घेत असतात आणि दोघंही छान लॉयर असतात. आणि टॉम हंस एका मोठ्या कंपनी करता लॉयर म्हणून काम करत असतो आणि चांगलं काम करत असल्यामुळे त्याला सारखं प्रमोशन पण मिळत राहतं त्या कंपनीत. आणि नंतर त्याला एक मोठं काम असाइन करतात, म्हणजे ती कंपनी देते. पण ह्याचा टॉम हंसचा प्रॉब्लेम दाखवलाय की त्याला काहीतरी होत असतं आणि मग हळूहळू त्याच्या अंगावर रॅशेस यायला लागतात, चेहऱ्यावरचे स्पॉट्स, आणि मग डिटेक्ट होतं की त्याला एड्स आहे. जसंच त्याला एड्स डिटेक्ट होतो, कंपनी त्याला काढून टाकते. आणि कारण काय सांगते तर तो आजारी असताना ती जी कामाची इम्पॉर्टंट फाईल असते तर ती गहाळ होते, ती सापडत नाही कुठे. अल्टिमेटली ती सापडते, सगळं केस होतात, जिंकतात, ते सगळं होते. पण कारण ते देतात की तुझा असा हलगर्जीपणा आणि त्याच्यामुळे आम्ही आता तू आमच्याबरोबर काम करू शकत नाहीस. मग हा त्यांच्या अगेन्स्ट केस करायची म्हणतो. तर आता ती एवढी मोठी फर्म असते ज्याच्याकडे हा टॉम हंस काम करत असतो, कोणीच त्याची केस घ्यायला तयार होत नाही. म्हणजे तो शेवटी ते आपल्या रायव्हलकडे पण जातो, पण तो सुद्धा घेत नाही, आधी नाही म्हणतो. मग टॉम हंस म्हणतो जाऊ दे, माझी केस मीच लढतो, म्हणजे मीच आहे लॉयर. मग तो लायब्ररीत वगैरे जाऊन बसतो. मग जेव्हा हा दुसरा त्याचा रायव्हल लॉयर बघतो की हा किती पेन्स घेतोय याच्याकरता, तब्येत ठीक नसताना सुद्धा, मग तो त्याला मदत करायची ठरवतो आणि मग केस उभी राहते त्यांच्या अगेन्स्ट. तर सगळ्यात त्यांचा पॉइंट हाच असतो की केस तर तुम्ही जिंकला आहात, म्हणजे त्याच्या ह्याच्याकरता म्हणून तुम्ही जे कारण सांगता आहात तर त्याच्याकरता तुम्ही त्याला काढूच शकत नाही, कारण तुम्ही केस जिंकला. तो हलगर्जीपणा कसला आलाय त्याच्यात. आणि त्याला एड्स आहे किंवा तो होमोसेक्शुअल आहे हे काही त्याचं पर्सनल आहे, त्याचा कामामध्ये काही हे झालं का. म्हणजे तुम्ही आधी त्याला चांगला लॉयर म्हणून हायर केलं, तुम्ही चांगलं त्याला प्रमोशन्स दिले, आणि आता फक्त नुसतं त्याला एड्स हे कळल्याबरोबर तुम्ही त्याला काढून टाकलं. म्हणजे असं खूप चांगले पॉइंट्स तो ठेवून आणि लढतो आणि शेवटी केस जिंकतो. एंडला दाखवलंय की आता तो म्हणजे मरणारच असतो, त्याच्यामुळे तो कसं बिहेव करते टॉम हंस. आणि मग अल्टिमेटली रिझल्ट लागतो, तो ऍडमिटच असतो. हा शॅम्पेन वगैरे घेऊन येतो त्याच्याकरता, पण काही नाही, तो म्हणजे मरतो. आणि दुसऱ्या दिवशी मग त्याचं हे सगळं ठेवतात, तर ते सगळेजण असं म्हणजे त्यांनी जसं सांगितलं असतं की मी मेल्याचा शोक करू नका, सगळेजण एन्जॉय करा की आता मी सुटलो या दुःखातनं. आणि त्याचं मग ते सगळं असं लावलेलं असतात, लहानपणचे फोटो वगैरे असे चाललेले असतात टीव्हीवर वगैरे, सगळे येतात, सगळ्यांनाच वाईट वाटत असते. आणि त्याचा जो होमोसेक्शुअल फ्रेंड असतो त्याला सगळ्यात जास्ती वाईट वाटतं. ओव्हरऑल मूवी खूप छान म्हणजे अशी दाखवली. आणि टॉम हंसचं काम तर खूपच सुंदर आहे, सुरेख